महापौर पदावरनं अमित साटम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता। ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता गेली तर मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल, प्रत्येक दारावरती बांगलादेशी असेल किंवा कोणीतरी खान मुंबईचा महापौर होईल, अशी टीका अमित साटम यांनी केली होती। आणि यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। यावर बाळासाहेबांच्या वेळी ही शेख देवरा हे महापौर उपमहापौर झालेले होते अशी आठवण त्यांनी करून दिली। भावनेसोबत तुम्ही खेळू नका असं उत्तर बाळा नांदगावकर यांनी दिलं। तर मुंबईच्या महापौर पदावरनं नांदगावकर आणि अमित साटम यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल अशी टीका अमित साटम यांनी केली आणि त्याला नांदगावकर यांनी उत्तर दिलं। तर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल। प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हारून खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल। मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर मराठी राहिलेले आहेत, पण त्याच्यासोबत आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेला आहे, मुरली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले। हा भाग वेगळा आहे, परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला दिसेल।